आता पाठीवर झोपली आणि तिने तिचे पाय फाकवले. मागून माझ्या गोलाकार गादीत सरनी केव्हाच हमला चढवला होता. मागून दिसणाऱ्या सुपारीच्या त्यांनी त्यांचे हत्यार काच कोंबले सरांनी कसे केले आणि मी सरांना कसे करू दिले ते सांगते. आज माझा निकालाचा दिवस होता. जे गेल्या तिमाहीला झाले तेच याही वेळी झाले. मी गणितात नापास झाले होते. निकाल हातात आला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. घरी आले आणि अपेक्षेप्रमाणे बाबांनी मला नको तितके सुनावले. आरती, मुळात मला तुला इतके शिकायचेच नव्हते. तुझ्या आईच्या हट्टामुळे मी कर्ज काढून तुला शिकवत आहे आणि त्याचे हे असे फळ तू मला देत आहेस. बाबांच्या घाणाघाताने मी अजून गलितगात्र झाले. हे बघ, हा शेवटचा मौका आहे तुझ्याकडे. जर का तू यावेळी पास झाली नाहीस तर मी तुझे लग्न लावून देणार हे नक्की, बाबा म्हणाले. मी माझ्या खोलीत गेले आणि हमसून हमसून रडत बसले. साधारण अर्धा तास गेला असेल आणि माझी मैत्रीण रुपाली आली. रुपाली आणि मी एकाच शाळेत होतो. आता कॉलेजला पण आणि वर्गात पण एकाच होतो आम्ही. तसे बघायला गेले तर ती माझ्यापेक्षा खूप कमी हुशार होती. पण परीक्षेत नेहमीच तिला माझ्यापेक्षा जास्त गुण मिळत असत. मला नेहमी त्याचे आश्चर्य वाटत असे. अरे आरती, काय झाले? का रडत आहेस तू? तिने मला विचारले. झालेली सगळी हकीकत मी तिला सविस्तर सांगितली. त्यावर ती म्हणाली, "अग असं काय करतेस? तुला गणिताची अडचण आहे ना, मग तू खाजगी शिकवणी लाव म्हणजे तू पास होशील." "अग पण बाबा, मला आता अजून पैसे नाही देणार शिकवणीसाठी." माझ्या या वाक्यावर ती म्हणाली, "ऐक, आपल्या कॉलेजमधील पाटील सर आहेत ना, ते खूप चांगले आहेत. मी सांगेन त्यांना, ते तुला फुकट शिकवतील." मी होकार दिला. सुरुवातीस काही दिवस ते मला समोर बसून शिकवायचे. एके दिवशी ते मला म्हणाले, "आरती, आज मला खूप कंटाळा आला आहे. एक काम कर, तू इकडे माझ्या शेजारीच सोफ्यावर बस. म्हणजे मला सारखे तुझ्याकडे लांब बघता येणार नाही." ठीक आहे म्हणून मी त्यांच्या शेजारी बसले. आज भूमितीचा विषय होता. मला काहीच समजत नाही हे बघून त्यांनी मला पुस्तक बंद करायला सांगितले. अचानक त्यांनी त्यांचा हात माझ्या मांडीवर ठेवला आणि म्हणाले, "हे बघ आरती, हा भूमितीतला सपाट भाग असतो ना, तो हाच बघ." असे म्हणून त्यांनी माझ्या मांडीवरून हात फिरवला. मला सुरुवातीस वाटले की कदाचित ते तिथेच थांबतील. थोड्याच वेळात त्यांनी त्यांचा हात माझ्या हातावरून सरळ माझ्या कानापर्यंत नेला आणि म्हणाले, "हा चढ असलेला भाग." मला समजले की पाटील सर माझ्याशी लगट करू बघत होते. त्याच क्षणी त्यांनी एकदम त्यांचा हात माझ्या छातीवरून फिरवला आणि म्हणाले, "हा उंचवटा." मी दुसऱ्या दिवशी पाटील सरांच्या घरी गेले. दार उघडेच होते. नोकर नव्हता, त्यामुळे मी वर सरळ सरांच्या खोलीकडे जाऊ लागले. हाक मारून पण मला प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी मी त्यांच्या खोलीचे दार अलगद उघडले आणि बघितले तर माझ्या डोळ्यात अंधार गेल्यासारखे झाले. समोर बघत होते ते अविश्वसनीय होते. समोर रुपाली तिच्या ब्रा आणि निकरवर होती आणि सर तिला चुंबत होते. "रुपाली, हे काय चाललंय?" असे किंचाळून मी बाहेर आले. मला बघून ती कपडे घालून पळत बाहेर आली. "आरती, तू थोडे जास्त व्यक्त होती आहेस. हे बघ, आपल्याला या जगात काही फुकट मिळत नाही. मला पण आधी तुझ्यासारखेच कमी गुण मिळायचे. मी पाटील सर सांगतील तसे केले आणि आता बघ, मी कायम नंबरमध्ये असते. तुला पण तुझ्या बाबांनी काय सांगितले आहे माहीत आहे ना." असे म्हणून पुढे 20 मिनिटे मला उपदेश दिले. मी सारासार विचार केला आणि मी पण तयार असल्याचे सांगितले. रनी लगेचच खाली जाऊन दार लावून घेतले. सर आणि रुपाली तर नेहमीच मजा घेत होते. मी पहिल्यांदाच असे काहीतरी करणार होते. मला थोडे आरामदायी वाटावे म्हणून रुपालीने आधी पुढाकार घेतला. तिने त्यांच्या ओठात ओठ घातले आणि ते दोघे एकमेकांचे चुंबन घेऊ लागले. ते बघून मी सुरुवातीस थोडी नाराज झाले होते. पण त्याच वेळी तिने मला देखील अलगद जवळ ओढले आणि त्या दोघांच्या मध्ये मला घेतले. आम्ही आता तिघे एकाच वेळी ओठावर ओठ ठेवून एकमेकांचे चुंबन घेत होतो.
घाशी घातलेले कपडे रुपालीने पुन्हा एकदा काढले आणि ती ब्रा व निकरवर आली. ते बघून नाही म्हटले तरी माझे पण आता थोडे धाडस वाढले होते. शेवटी सुख कोणाला नको असते म्हणा. मला त्या अवस्थेत बघून सर खुळे झाले. अधाशासारखे ते माझ्यावर येऊ लागले होते. त्यांना रुपाली काही नवीन नव्हती, पण नवीन होते, त्यामुळे त्यांचा जोश अधिकच वाढला होता. त्यांनी रुपालीला खाली बसवले. तिने त्याच वेळी त्यांचा केल तोंडात घेतला. त्यांचा तास ब्यापैकी मोठा होता. काळे जाडजूड असलेले ते हत्यार आमच्या दोघींना सहज खाऊन टाकेल असेच होते. रुपालीने व करत टकेल चोखायला सुरुवात केली. तिच्या त्या करण्याने इकडे सर माझ्यावर अतिरिक्त ताकद लावत होते. त्यांनी माझे केव्हाच तोंडात घेतले होते. गोरेपान उरोज आणि गुलाबी रंगाची स्तनाग्रे बघून त्यांची लाळ टपकत होती. बराच वेळ हा प्रकार चालू होता. आता त्या दोघांनी मला बेडवर झोपवले. माझ्या अंगावर काटे उभे राहिले होते. सर खूप वेळाने बाजूला झाले. त्यांनी त्यांचा भलामोठा केल माझ्या पपईत कोंबला आणि जोरजोरात दणके देण्यास सुरुवात केली. अनुभवाचे ते हिसके बघून पपई केव्हाच वाहू लागली होती. रुपाली माझ्या तोंडावरून उठायचे नाव घेत नव्हती. सरच्या दणक्यांनी माझी जीभ जास्तच जोरात काम करत होती. बराच वेळ झाला आणि सरने मला उठवले. रुपाली आता पाठीवर झोपली. मागून माझ्या गोलाकार गादीवर सरनी केव्हाच हमला चढवला होता. मागून दिसणाऱ्या सुपारीच्या त्यांनी त्यांचे हत्यार काच कोंबले आणि जमले तितक्या जोरात ते मला रेमटू लागले. आता पूर्णपणे भिजून गेली होती. शेवटी सरनी आम्हा दोघींना उठवले आणि आमच्या दोघींच्या तोंडात त्यांनी केल दिला. आम्ही भिकायासारखे तो केल अंडी गोट्या चोकू लागलो. आम्ही मग कपडे घातले आणि खाली येऊन बसलो. मी सरना खुश केले होते. माझा निकाल लागला. रुपाली आणि मला दोघींना एकसारखे गुण मिळाले होते. मी पास झाले होते. मला अभ्यास करता पास होण्याचा एक नवीन मार्ग रुपालीने दाखवला होता आणि मी त्यात खूपच जास्त खुश होते.